सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे, जिचं नाव आहे चांद मातला, भाग 120. बिजलीनं चंद्रावर हल्ला केला म्हणून चंद्रा घाबरली होती आणि ती शशीला घट्ट मिठी मारून गाडीवर बसली होती. शशी म्हणाला, चंद्रा घाबरू नकोस, मी तुला काहीही होऊ देणार नाही. चंद्रा म्हणाली, पण ती माझा इतका रागराग का करते? तिची आणि माझी तर ओळखसुद्धा नाही. आणि शशी म्हणाला, चंद्रा, ती तुझा रागराग नाही करत, ती माझ्यावर जास्त प्रेम करते म्हणून तिनं तुझ्यावर हल्ला केला. आणि हे ऐकलं तसं चंद्रा नाराज झाली आणि ती गप्प आहे म्हणून तो म्हणाला, चंद्रा, आता तू का नाराज आहे? अगं, ती माझ्यावर प्रेम करते, मी नाही तिच्यावर प्रेम करत. आता यात माझा दोष काय? मी नाही कोणालाही थांबवू शकत माझ्यावर प्रेम करण्यापासून, पण मी फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम करतो. आणि हे ऐकून चंद्रा म्हणाली, मला माहीत आहे की तुझं फक्त माझ्यावर प्रेम आहे, पण मला त्या पोरीचं वाईट वाटतं. माहीत नाही आता ती दुसऱ्या कुणावर प्रेम करेल की नाही, पण खरं खरं प्रेम एकदाच करतं ना माणूस, आणि तेही नशिबात नसेल तर लय दुःख होतं. तुझं प्रेम तुला मिळालं, माझं प्रेम मला मिळालं, पण तिचं काय र? आणि तिच्या रागातून मला हे कळतच होतं की खरंच ती खून करायला निघाली प्रेमापोटी, म्हणजे खरंच ती तुझ्यावर जीवापाड प्रेम करते. शशीनं आता गाडी थांबवली, थोडा पॉज घेतला, थांबला, दीर्घ निश्वास सोडला आणि तोपर्यंत ती खाली उतरली. मग तोही खाली उतरला. समोर रस्त्यावर नाईट ड्युटीला असलेला पोलीस फिरत होता. तो चंद्राला दिसला आणि चंद्रा त्याला म्हणाली, इथं का थांबलास? समोर पोलीस आहे. आणि शशी म्हणाला, आता माझं कोणीच काही वाकडं करू शकत नाही. त्यांच्याच बुडाखाली मी अशी आग लावली आहे की विझवता विझवता त्यांच्या नाकी नऊ येत आहेत. पण मला सांग, तू का नाराज आहेस? परवा आपलं लग्न आहे, उद्या तुला मेहंदी लागेल, माझ्या नावाचा चुडा तुझ्या हातात असेल, पण तुझ्या चेहऱ्यावर तेज नाही असं कसं? आणि कशाला तिचा विचार करतेस? चंद्रा म्हणाली, असं कसं? ती प्रेम करते ना तुझ्यावर, म्हणून मी तिचा विचार डोक्यातून नाही काढू शकत. आणि शशी म्हणाला, अच्छा, मग अशा खूप जणी माझ्यावर प्रेम करतात आणि तुझ्यावर मारणारे सुद्धा भरपूर आहेत की तुझ्या गावाकडे. मग आपण त्यांचाच विचार करत बसू बरं का? आणि आपलं प्रेम असं झोपाळ्यासारखं अधांतरी लटकत राहू दे. चंद्रा, इतक्या सगळ्या अडचणीतून मी तुला आणि तू मला मिळालो, यालाच प्रेमाचा विजय म्हणतात वेडाबाई. आणि आता तो विचार सोडून दे, कारण आपल्या प्रेमाचा विजय झाला आहे. मी तिला म्हणालो का माझ्यावर प्रेम कर? मी तिला कधीच आशेला सुद्धा लावलं नाही. आणि चंद्रा म्हणाली, नाही, मी बघितलं होतं तेव्हा तीच तुझ्या मागं करत होती आणि तू तिला दूर ढकलत होता. तेव्हा मला तिचा राग आला होता, तुझ्या मागे पुढे करते म्हणून. असल्या मुलींचा ना मला रागच येतो. आणि शशी म्हणाला, अगदी बरोबर, मलाही राग येतो. प्रेम आहे, पण ते मनानं व्यक्त करावं, जेणेकरून समोरच्याच्या मनाला कळेल. हे नुसतं शारीरिक प्रेम उपयोगाचं नाही. जर उद्या मला काही झालं, माझा हातपाय तुटला, तर तू माझ्यावर प्रेम करशील का? नक्कीच करणार, कारण तू माझ्या शरीरावर नाही, माझ्या आत्म्यावर प्रेम केलं, हो की नाही? चंद्रा म्हणाली, हो. आणि शशी म्हणाला, मी तुला खूप दिवसांपासून पाहतोय चंद्रा. मी तुझी खूप परीक्षासुद्धा घेतली आहे, तुझ्या प्रेमाची परीक्षा घेतली आहे आणि तेव्हाच तुला होकार दिलाय, तुला पसंत केली आहे. आणि आपली जोडी त्या देवानंच बनवलेली आहे. आता तरी मान्य कर. चंद्रा आता हसली आणि म्हणाली, म्हणजे आता तुला देव आहे असं वाटतं का? शशी म्हणाला, आधी नव्हतं वाटत, पण आता विश्वास बसतोय पुन्हा एकदा, आणि त्याच्यामुळेच
तू मला मिळालीस म्हणून विश्वास बसलाय, असं म्हणत त्यानं तिच्या गळ्यामध्ये हात टाकले आणि तिला आणखीन जवळ ओढली. तसं आता तिथं गस्त घालत असलेला कॉन्स्टेबल आला आणि त्याच्या गाडीवर त्याची काठी वाजवून म्हणाला, इथं काय चाललंय? भर रस्त्यामध्ये असले चाळे करायचे नाहीत. तो मला घर नाही का? तशी चंद्रा शशीपासून लाजून बाजूला झाली आणि शशी पुन्हा तिच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ ओढत म्हणाला, आहे ना, आम्हाला घरसुद्धा आहे, पण असं वाटतंय की तुम्हालाच घर नाही म्हणून तुम्ही इथं फिरताय. आणि कॉन्स्टेबल म्हणाला, मी माझी ड्युटी करतोय. आणि शशी म्हणाला, ड्युटी करताय ना, मग ड्युटीच करा, चोरांना पकडा, आमच्याकडे काय काम आहे तुमचं? काल त्या बाजूच्या गल्लीत दरोडेखोर येऊन गेले, 2 घरं फोडली त्यांनी. त्यावेळी तुम्ही कुठे होता? तर असेच 2 एकमेकांवर प्रेम करणाऱ्या प्रेमिकांना हटकत बसला असाल आणि तिकडे चोरचोरी करून जातात. आणि तुम्ही जर रोजच असे ड्युटी करत असता तर चोऱ्या का होतात हो? आणि तो कॉन्स्टेबल आता म्हणाला, बरं, तू आम्हाला आमची ड्युटी शिकवू नको, चला निघा इथून. आणि शशी त्याला म्हणाला, जाणारच आहे, पण तुम्हाला जर तुमची ड्युटी खरंच इतकीच आठवणीत असती ना, तर मी तरी कशाला शिकवत बसलो असतो? मला आणखीन खूप काम आहेत. असं म्हणून त्यानं चंद्राला त्या कॉन्स्टेबलच्या समोरच आणखीनच जवळ घेतली. पुन्हा तिच्या खांद्यावर हात टाकून त्या पोलिसाकडे पाठ केली आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून बसला. आणि तो पोलीस कलियुग, घोर कलियुग म्हणून निघून गेला. मग चंद्र आणि शशी हसायला लागले. आणि आता मग ते घरी गेले. दुसऱ्या दिवशी सगळा दिवस घाई गडबडीचाच होता. दुपारपासून चंद्राला मेहंदी लावायची होती, नंतर चुडा भरणार होते आणि आता 2-3 मुली आल्या. त्यांना बघून मा म्हणाल्या, हे काय, या मुली कुठून आल्या? आणि शशीनं माच्या कानात काहीतरी हळूच सांगितलं आणि मा गालात हसायला लागल्या. आणि मग माने चंद्राला बोलवलं आणि तिला म्हणाल्या, चंद्रा, हे बघ, या मुली आहेत ना, आता तुला काहीतरी करणार आहेत, तर त्यांना तू ओरडायचं नाही. त्या जे काही करतील ते गुपचूप करून घ्यायचं. आणि चंद्रा म्हणाली, म्हणजे नक्की काय करतील त्या? शशी म्हणाला, तुझा गळा तर नक्कीच नाही दाबणार त्या, आणि जे काही असेल ते चांगलंच असेल. आता गप्प बस. तशी चंद्रा गप्प बसली. आणि चंद्राला त्या पार्लरवाल्या मुलींनी पकडलं. आता त्या पार्लरवाल्या होत्या बरं का, शशीनं आणल्या होत्या आणि एखाद्या हिरोईनसारखी तिचा बॉडी मसाज करून सगळं करून द्यायला सुरुवात केली. आणि चंद्रा म्हणायची, ए पोरींनो, अगं काय करताय, मला का पकडलं, आणि माझ्या अंगाला हात लावू नका बरं, मला कसं तरी होतं. आणि ती उठून पळायला लागली. आणि त्या मुलींना ती काहीच करू देईना. आणि त्या मुली म्हणाल्या, मॅडम, हे आम्हाला साहेबांनी करायला सांगितलं आहे आणि थोडंसं थांबा, थोडीशी आम्हाला मदत करा शांत बसून. तुम्ही किती सुंदर आहात दिसायला बघा, म्हणजेच आणखीन सुंदर दिसाल. आणि गावंढळ चंद्रा म्हणाली, मला तसलं काय पण नको, मी आहे तशी ठीक आहे. पण आता त्यातल्या दोघींनी तिला पकडलं आणि तिचे आयब्रो करायला सुरुवात केली. तसं चंद्रा तिचा केस ओढला गेला आणि ओरडली आणि हालायला लागली. तिनं झटका दिला आणि त्या 2 पोरींच्या खडाखड कानाखाली मारल्या आणि त्या पोरी घाबरून बाहेरच पळाल्या. साधारण 1.5 तास हा गोंधळ सुरू होता आणि त्या पोरी बाहेर आल्या. आणि शशी म्हणाला, झालं का, आता ती सुंदर दिसते ना? आणि कशाचं काय, त्या पोरी रडून गालाला हात लावून म्हणाल्या, साहेब, अहो तिनं आम्हाला मारलं आणि अजून काहीच करू दिलं नाही. मला काही करायचं नाही असंच म्हणते आणि अंगाला हात लावू देत नाही. आणि शशीनं डोक्यावर हातच मारला आणि त्यानं आतमध्ये डोकावून बघितलं तर रणरागिणीचा अवतार घेतलेली रागीट चंद्रा त्याला दिसली. आणि आता हिचा कसा मेक ओव्हर करावा याचं त्याला कोडं पडलं.